नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच, आर्म होल आलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर इथे जी छाती आहे ती आहे 8.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून आलेली आहे 8 इंच। त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तेथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10 इंच घेते आणि त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आपण जसा पानगळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, अगदी सेम तसाच इथे देखील तुम्हाला पानगळ्याचा आकार व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला या बॅक पार्टला ओपन करून मग पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली समोरच्या बाजूवर देखील ती डिझाईन ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करत असताना फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या की खालच्या बाजूला आपलं टोक आलेलं आहे गळ्याच्या आकारामध्ये, म्हणजेच कॉर्नर आला आहे, त्यावेळी नीडल म्हणजेच सुईला आतल्या बाजूला तशीच घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार होतोय त्याच आकारात त्याला कंटिन्यू इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा आपल्याला शेवटी कमरपट्टीला सेपरेटली स्टिच करावं लागतं, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही। आता इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला तुम्हाला सगळ्यात अगोदर कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितरित्या। त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। आता हे जे आपण संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला छोटे छोटे कट्स संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स आपल्या त्या शिलाईवरती जायला नको आहेत। त्यानंतर आता आपला हा जो गॅप क्रिएट झाला ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। आता इथे टॉप स्टिच म्हणजेच काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात त्याला व्यवस्थितरित्या तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ त्याला शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतं ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅकडाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला घेऊन आपल्या या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन संपूर्ण गळ्याभोवती त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी
असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर आपली ही जी अगोदरची लेस आपण गळ्याभोवती स्टिच केली होती ना, अगदी त्याच्याच बाहेरच्या बाजूला इथे तुम्हाला 1 इंच संपूर्ण गळ्याभोवती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही जी पद्धत आहे जे अगदी नवीन शिकणार आहेत त्यांच्याकरिता आहे, कारण की त्यांना दोन्ही लेसमध्ये किती गॅप ठेवावा हे लवकर लक्षात येत नाही किंवा त्यांचा गॅप जो आहे तो कमी जास्त होतो. त्यामुळे इथे मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला डिरेक्टली स्टिच करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली स्टिच केलं तरीही काही हरकत नाही आहे. त्यानंतर आपल्या गळ्याच्या या सेंटरपासून अलीकडच्या बाजूला 2 इंचावरती एक मार्किंग करायचे आहे आणि पलीकडच्या बाजूवरती देखील 2 इंचावरती मार्किंग करायचे आहे. इथे मी दोन्ही साईडला 2-2 इंच घेतलेलं आहे. तुम्ही हे अंतर कमी किंवा जास्त देखील करू शकता. सेम खालच्या बाजूला देखील दोन्ही साईडला 2-2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अलीकडच्या जे 2 इंचावरती मार्किंग केलं होतं ना, त्यावरती लेसला ठेवून घेऊन मग थोडीशी गोल आकारात म्हणजेच कर्व आकारात या लेसला स्टिच करत मग अलीकडच्या बाजूवरती देखील जी 2 इंचाची मार्किंग आहे ना, तिथपर्यंत या लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने खालच्या बाजूवरती देखील आपण जी 2 इंचावरती मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगला फॉलो करत इथे तुम्हाला गोल आकारात या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जर येथे तुम्हाला डिरेक्टली गोल आकारात स्टिच करता येत नसेल तर अगोदर आकार ड्रॉ करून घ्या आणि मग स्टिच करून घ्या. त्यानंतर आता येथे वरच्या बाजूला आपण जी 1 इंचावरती मार्किंग केली होती ना गळ्याच्या बाहेरच्या बाजूला, त्याच मार्किंगला फॉलो करत इथे तुम्हाला या लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने पलीकडच्या बाजूवरती देखील लेसला गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे हे जे आपण गोल आकारात लेस स्टिच केली होती ना, ती माझी बाहेरच्या बाजूला दिसून येते आहे. तर त्याला व्यवस्थितरित्या मी कट करून घेते आहे. फिनिशिंगच्या दृष्टीने या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पलीकडच्या बाजूला देखील जी एक्स्ट्रा दिसते ना लेस गोल आकारात, तिला देखील मी कट करून घेईल. आणि इथे बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतो आहे. तुम्ही चॅनेलला आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद.